कर्जत तालुक्यातील बेकरेवाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष तथा माजी रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. बेकरेवाडी तसेच आसपासच्या आदिवासी वाड्यांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला. शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल, रक्त तपासणी, ईसीजी, नेत्र तपासणी तसेच मोफत औषध वाटप करण्यात आले. याशिवाय रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवडीचे महत्त्व अधोरेखित करत जितेंद्र पाटील यांनी पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. या विचारातून माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की आपण अनेक महाआरोग्य शिबिर राबवले, अनेक नोकरीचे रोजगार मेळावे राबवले, सगळ्यांसाठी सगळं काही केलं. परंतु जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना देखील मी बऱ्याच गोष्टी केल्या. आज मी रेल्वे कामगार सेनेचा एक अध्यक्ष या नात्याने देखील काम करतोय. कामगार प्रतिनिधी या जिल्ह्याचा आहेच, परंतु कुठेतरी डाऊनला जाऊन लोकांपर्यंत जाऊन आपल्याला एक साहेबांच्या वाढदिवसाला एक काहीतरी नवीन सुरुवात केली पाहिजे. म्हणून आपल्या बेकरेवाडीतील मला सगळं जेवण करायला यांना मी कॉल केला. जेवण करायला आज रत्नागिरीला आहे, तर ते बोलले आपल्या वाडीमध्ये करा, चांगलं काम होईल. आणि आत्ताच रायगड भूषण प्राप्त झालेले आपले जयपूबुवा यांची देखील आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती खूप मोठं एक तुमचं मार्गदर्शन आशीर्वाद आहे. आणि ज्ञानेश्वर साळुंखे साहेब असतील, आपले शितोळे साहेब असतील, लोंगळे साहेब असतील, या सर्वांनी नियोजन केलेल्या या कार्यक्रमाला विशेष करून डॉक्टर तासगावकर यांच्या रायगड हॉस्पिटल टीमचे मनपूर्वक मी जोरदार टाळ्या वाजून आभार व्यक्त करतो. त्यांनी इतकी तत्परता दाखवून कमी वेळामध्ये इतक्या माथेरानच्या पायथ्याशी माणसाला, आता रस्ता तर चांगला झालेला आहे, पहिले काय अवस्था होती आपल्याला माहिती आहे. तर या अशा कठीण ठिकाणी माणसं जेव्हा राहतात त्यांना किती अडचणी, किती प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. त्या ठिकाणी जर आपला आरोग्याचा एक हात किंवा एक हात सेवेचा गेला, या शाळेवरतीच लिहिलेलं आहे की सेवाभाव हा माणसाला जिंकण्याचं सगळ्यात मोठं कार्य आहे. आणि हा सेवाभाव घेऊनच रायगड हॉस्पिटल टीम असेल, डॉक्टर बनसोडे सर असतील, सर्व तुम्ही बेकरेवाडीतील सगळे ग्रामस्थ असाल, आज एवढ्या संख्येने आपण उपस्थित आहात. राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला संकल्प आज माझी संकल्पना होती, पण तुमच्यामुळे ती पूर्णत्वास येऊन पुढे जाते, याबद्दल माझ्या मनामध्ये आनंद आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण राजसाहेबांना शुभेच्छा देऊया. आणि रायगड हॉस्पिटल टीम्स असेल, पोलीस मित्र संघटना असेल, महाराष्ट्र सेना पक्ष असेल, तर सर्वांच्या वतीने ज्यांच्यासाठी आपण सेवा करायला आलेलो आहे त्यांना सेवा द्यायला आपण सुरुवात करूया. वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम होणार आहे. त्या सर्व कार्याला आपण सगळ्यांच्या एकमेकाला शुभेच्छा देऊन राजसाहेबांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. राजसाहेबांच्या हातून अजून महाराष्ट्राच्या हिताचं कार्य घडो. आई जगदंबा त्यांना उदंड आरोग्य, आयुष्य आणि पेन्शन संकल्पनेतला महाराष्ट्र हा देश घडण्याकरता त्यांना यश देवो, ही आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्जत लाईव्हसाठी रामदास माई कशे.